लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। राज्यातील भाजपच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। एवढंच नाही तर राज्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत महाराष्ट्र सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केली। देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव दिल्यानंतर आता महाराष्ट्र भाजप अंतर्गत राजकारण देखील उफाळून आलंय। महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला। भाजपच्या दिग्गज नेत्यांचा देखील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। या पराभवापेक्षा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका चर्चेत आहे। देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमागची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी निलेश जगताप, तुम्ही पाहताय बोल रे भावा। शेतकऱ्यांचा असंतोष, पक्षफोडीचं राजकारण, मराठा आरक्षणावरून तापलेला मुद्दा यामुळे महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला। पण महायुतीला एवढ्या कमी जागा मिळतील असं वाटलं नव्हतं। भाजप 23 वरून 9 जागांवर घसरेल असं कुणालाही वाटलं नसेल। त्यामुळे अपेक्षित यश मिळालं नाही, पण झालेल्या पराभवाचं शैल्य भाजपला वाटतं। पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून बाहेर पडायचं आहे, पक्ष आणि संघटनेसाठी काम करायचं आहे अशी विनंती फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली। यापूर्वी शिंदे सरकार आलं होतं तेव्हा देखील त्यांनी मी सरकारला बाहेरून मदत करेल असं म्हटलं होतं, पण त्यावेळी केंद्रीय नेतृत्वानं जाहीर आदेश देत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावलं होतं। महाराष्ट्रात मोठे प्रयत्न करून देखील मोठं अपयश पदरी आलंय। हा ठपका डाग पुसून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही शिक्षा असेल तर जनता याला कसा प्रतिसाद देईल हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्यांच्या प्रयत्नात कुठं कसूर ठेवायची नाही आहे। तसंच महाराष्ट्रात जे सरकार आहे ते सरकार काही निर्णय घेऊ शकलं नाही तर त्या निर्णयाचा त्यांना भाग राहायचं नाही, हे फडणवीसांचं एका अर्थानं चातुर्य आहे। पदावरून खाली उतरण्याची इच्छा मान्य झाली तर ते महाराष्ट्रात दौरा करतील। देवेंद्र फडणवीस यांना आपण लोकनेते आहोत हे दाखवण्याची सध्या इच्छा दिसत आहे। दुसरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करून देखील मराठा समाज त्यांना सतत लक्ष करत आहे असं फडणवीसांचे समर्थक मानतात। अर्थात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करून देखील निराशा येत असेल, टीकेचं लक्ष व्हावं लागत असेल तर त्यापेक्षा मी सरकारचा भाग राहत नाही, मी पक्षाचं काम करतो असं काहीसं गणित फडणवीसांच्या भूमिकेमागे दिसत आहे। गेल्या 2-3 महिन्यांपासून महायुतीला यश मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते। पदावर गेल्यामुळे जनसंपर्क कमी होतो असंही कदाचित त्यांना वाटत असेल। आता केंद्र त्यांच्या राजीनाम्याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यानंतर महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होईल। देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले होते की राज्यात एनडीएला जो धक्का बसलाय त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो, या पराभवाची जबाबदारी मी घेतो। ते पुढे म्हणाले की सरकारच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची विनंती मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करणार आहे। माझ्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात यावी। आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, मी सरकारसोबत राहून मार्गदर्शन करत राहील। ते पुढे म्हणाले सरकारमध्ये न राहता राज्यात पक्षाच्या बळासाठी काम करायचंय। देवेंद्र फडणवीस यांच्या पदावरून पाय उतार होण्याच्या इच्छेवर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहावेत अशी आमची इच्छा आहे। सरकारमध्ये राहून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करावं। त्यांनी सरकारला 3 दिवस आणि संघटनेला 4 दिवस द्यावेत अशी आमची इच्छा आहे। देशात झालेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी आले। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। या 48 जागांपैकी भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्यात, तर महाराष्ट्रात एनडीएला फक्त 17 जागांवरती समाधान मानावं लागलं। शेवट काय तर विरोधी पक्षांकडून सुद्धा याबाबत वेगवेगळ्या टीका करण्यात आल्या। विरोधी पक्षांकडून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा म्हणून फडणवीसांनी भूमिका घेतली असल्याची टीका सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवणं या पाठीमागे नक्कीच काहीतरी राजकीय खेळी असावी अशी चर्चा महाराष्ट्रात होताना पाहायला मिळत आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल रे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।